गोदावरी नदीकाठी वसलेल्या पैठण शहरालगतच्या दशक्रिया घाट परिसरात सध्या गोरगरीब नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे। भाविकांनी गोदामाईला अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि नाणी शोधण्यासाठी शेकडो महिला पुरुष तळपत्या उन्हात नदीपात्रात उतरलेले दिसून येत आहेत। धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणला दक्षिण काशी असंही म्हटलं जातंय। येथे मृत व्यक्तीच्या अस्थी गोदावरी नदीपात्रात विसर्जित केल्या जातात आणि त्यानंतर मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे दशक्रिया घाटावर दररोज 100हून अधिक विधी पार पडतात। विधीनंतर नातेवाईक पवित्र नदीत सोन्या-चांदीचे दागिने आणि नाणी अर्पण करत असतात। हे दान नदीपात्रातच राहते आणि ते शोधून काढणे हा कुटुंबाचा उपजीविकेचा व्यवसाय बनलाय। 200हून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह एरवी वर्षभर सुमारे 5-50 जण ही शोध मोहीम राबवतात। मात्र दरवर्षी मार्च महिन्यात भरत असलेल्या नाथषष्ठी यात्रा निमित्ताने नदीतील पाणी कमी केले जाते। यावेळी उघड्या पडलेल्या नदीपात्रातील वाळू, दडलेले दागिने आणि नाणी शोधण्यासाठी शेकडो नागरिक गर्दी करतात। लोखंडी चाळणीच्या साहाय्याने पाण्यात डुबक्या मारून शोध घेतला जातो। काहींच्या हाती दान लागते तर काही जण रिकाम्या हाताने परततात। या माध्यमातून मिळालेले दागिने शहरातील केवळ 2 सोनार दुकानदार खरेदी करतात। मिळालेल्या पैशावर शहरातील 100 ते 200हून अधिक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचं स्थानिक सांगतात। सध्या गोदावरी नदीपात्रात महिला, पुरुष आणि लहान मुले देखील तळपत्या उन्हात वाळू चाळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। श्रद्धा, परंपरा आणि उपजीविका या तीनही गोष्टींचा संगम या दृश्यातून दिसून येतोय। गौतम बनकर, एमसेन न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।